गोजीरच्या स्वयंपाकघरामध्ये आपलं स्वागत आहे. तर पाहू शकता इथे मस्तपैकी आपण बटाटापुरी करणार आहोत. तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला की मस्तपैकी असे चटपटीत कुरकुरीत असं बटाटापुरी खायला देखील छान लागते बरं का. पाहू शकता मस्तपैकी गोल अशी गुबगुबीत आणि टम्म फुगलेली पुरी आपल्याला करायची आहे. तर इथे पाहू शकता एक वाटी आपण पीठ घेतलेलं आहे. हे मिश्र पीठ घेतलेलं आहे आपण साबुदाणा आणि वरईचं. साबुदाणा आणि वरई ही आपल्याला भाजून घ्यायची आहे गव्हाळसर आणि त्याचं पीठ करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे आता 2 बटाटे घेतलेले आहेत आपण. आता 2 बटाटे आपल्याला आल्याच्या किसणीने किसून घ्यायचे आहेत. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर पाहू शकता आता दोन्ही बटाटे आपण किसून घेतलेले आहे आणि या पुऱ्या 2-3 दिवस आरामशीर टिकतात बरं का. त्याच्या आणि चवीला देखील खूप छान लागतात. आता यामध्ये आपण हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ती टाकलेली आहे. यामध्ये तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता. आता यामध्ये आपण थोडीशी हावरी वापरलेली आहे म्हणजे पांढरे तीळ वापरलेले आहेत. तर सर्व पीठ आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या पुऱ्यांमध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे. त्यामुळे ह्या पुऱ्या जास्त काळ टिकल्या जातात. तर एकदा जर करून ठेवल्या तर 2-3 दिवस आरामशीर तुम्ही उपवासामध्ये ह्या पुऱ्या खाऊ शकता. तर पाहू शकता आता इथे पीठ आणि बटाटा हे चांगले एकजीव झालेलं पाहिजे, कारण का यामध्ये आपण पाण्याचा एकही थेंब न वापरणार नाही. यामुळे या पुऱ्या जास्त काळ टिकल्या जातात. तर सर्व पीठ आता आपण मिक्स करून घेऊया. पाहू शकता जास्त चोळून घ्यायचं असं व्यवस्थित पीठ एकसारखं, म्हणजे पिठाचा गोळा लाटणे इतका होईल इतपत आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पीठ. तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तर मीठ टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे, कारण का मिठामुळे एक ओलावा निर्माण होतो पुन्हा आणि त्याच्यामुळे मिश्रणाला एक ओलावा येतो आणि त्याच्यामुळे मिश्रणाचा गोळा होण्यास मदत होते. तर पाहू शकता आता इथे थोडासा गोळा व्हायला थोडासा बटाटा कमी पडत आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा एक बटाटा अजून घेतलेला आहे आणि तो बटाटा पुन्हा एकदा किसून घेतलेला आहे. आता बटाटा आणि मिश्र पीठ आपल्याला पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. तर थोडासा बटाटा कमी जर पडत आहे असं वाटलं तर आपण पुन्हा एखादा बटाटा घ्यायचा आहे आणि गोळा करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता आता छानपैकी आपला गोळा इथे तयार होत चाललेला आहे. पाहू शकता हातामध्ये असं पीठ बसायला लागलं की समजायचं की आपला पिठाचा गोळा व्यवस्थित होणार आहे. तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही बटाटापुरी नक्कीच करून पहा. खूप छान होते चवीला आणि मस्तपैकी कुरकुरीत होते बरं का. तर आपला पिठाचा गोळा इथे तयार होत चाललेला आहे पाहू शकता आणि छानपैकी मळून देखील झालेला आहे. आता एक 2-3 मिनटं आपण झाकून ठेवूया आणि झाकण नाही ठेवलं तरी चालतं, तशाच्या तशा लगेच पुऱ्या लाटायला घेतल्या तरी चालू शकतात. तर एक 5-1 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण काढूया आणि पाहू शकता आता इथे आपलं पीठ इथे व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण गॅसवरती कढई देखील ठेवलेली आहे आणि तेल तापण्यास ठेवलेलं आहे. आता पिठाचा गोळा थोडासा आपण मळून घेऊया आणि आता आपल्याला जेवढ्या पुऱ्या करायच्या आहेत त्या साईजमध्ये पीठ घ्यायचं थोडंसं आणि एकदम गोळा लाटून घ्यायचा. तर इथे मी एकच गोळा घेणार आहे आणि तो लाटून घेणार आहे. तर या पुऱ्या चवीला खूप छान लागतात. त्याबरोबर तुम्ही शेंगदाण्याची चटणी खाऊ शकता किंवा लाल तिखट भरभरून खाऊ शकता. खूप छान लागतात या पुऱ्या आणि तशा तिखटच केलेल्या आहेत. आपण नुसत्या खाल्ल्या तरी खूप छान लागतात. तर पाहू शकता इथे लाटे आपण अशा पद्धतीमध्ये जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशा पद्धतीमध्ये लाटून घेणार आहोत. आज लाईट नसल्यामुळे थोडीसं क्लिअरिटी कमी दिसत आहे, तर समजून घ्या थोडंसं. तर आता थोड्याशा वाटीने आपण गोल आकार देऊन घेऊया, म्हणजे एकसारख्या पुऱ्या आपल्या तयार होतील. तर पाहू शकता इथे 4 पुऱ्या आपण काढून घेणार आहोत आणि बाकीचं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते पुन्हा पिठामध्ये मिक्स करून आपल्या दुसऱ्या पुऱ्यांसाठी वापरायचं आहे. तर पाहू शकता छानपैकी आपल्या पुऱ्या इथे तयार होतात, एकसारख्या होतात आणि जास्त जाड पण करायच्या नाही, पातळ पण करायच्या नाही. मस्तपैकी टम्म फुगतील अशा पद्धतीमध्ये आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता आता कढईमधलं तेल देखील गरम झालेलं आहे. कडकडीत तेल आपण गरम केलेलं आहे आणि पुरी टाकल्यानंतर थोडं मीडियम गॅसवरती ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर पुरी टाकल्यावरती त्याच्यावरती आपल्याला थोडंसं झाऱ्याने तेल उडवायचं आहे, म्हणजे पुरी छानपैकी फुगली जाते. पाहू शकता मस्तपैकी टम्म अशी पुरी फुगते आणि आलटीपलटी करून चांगली खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेऊया ती. दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला पुऱ्या ह्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि आपण यामध्ये तीळ टाकले आहेत त्याच्यामुळे ह्या पुऱ्या जास्त छान दिसतात. पाहू शकता मस्तपैकी कुरकुरीत आपली अशी पुरी आपण तळून घेतलेली आहे आणि तेल थोडंसं निथळून घ्यायचं. तर अशाच पुऱ्या आता आपण लाटून घेऊया आणि तशाच तळून देखील घेऊया.
तर तुम्ही नक्कीच या नवरात्रीमध्ये अशा पुऱ्या करायला अजिबात विसरू नका. एकदा केल्या तर 2-3 दिवस आपल्याला आरामशीर ह्या पुऱ्या टिकल्या जातात. तर पाहू शकता असं झाऱ्याने फक्त तेल उडवायचं म्हणजे व्यवस्थित पुरी ही फुगली जाते. तर या नवरात्रीच्या उत्सवामध्ये भरपूर असे पदार्थ मी केलेले आहेत, ते देखील चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. छान छान पदार्थ केलेले आहेत आणि अगदी कमी वेळामध्ये झटपट होणारे पदार्थ आहेत. तर पाहू शकता मस्तपैकी आपल्या टम्म अशा फुगल्या आहेत पुऱ्या आणि खरपूस अशा तळून घ्यायच्या म्हणजे छान कुरकुरीत अशा पुऱ्या होतात. तर आता काढून घेऊया आणि सर्व पुऱ्या आता अशाच पद्धतीमध्ये आपण करून घेऊया. तर पाहू शकता मस्तपैकी कुरकुरीत अशा पुऱ्या झालेल्या आहेत आणि एकसारख्या पुऱ्या लाटून घेतल्यामुळे छान दिसतात दिसायला देखील आणि आपण जे तीळ घातलेले आहेत ते देखील पुऱ्यांमध्ये छान दिसतात. तर तुम्ही नक्कीच या उपवासामध्ये या नवरात्रीमध्ये अशा पुऱ्या करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि पुऱ्या जर आवडल्या असतील तुम्हाला तर एक लाईक तर नक्कीच व्हायला पाहिजे. आणि पाहू शकता मस्तपैकी शेवटपर्यंत कशा मऊसूद देखील राहतात बरं का. तर कोणालाही खाता येईल आणि घरात उपवास जरी नसला तरी अशा प्रकारच्या बटाटापुरी तुम्ही नक्कीच करून घरात सगळ्यांना देखील खाऊ घालू शकता. तर अशा पुऱ्या करायला अजिबात विसरू नका.